मस्त असा मिरचीचा ठेचा आणि त्याच्यामध्ये घातलेत शेंगदाणे. कारण खूप जण आहे ना मिरचीचा ठेचा नुसता खाऊ शकत नाही, म्हणून आपण काय करायचं त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे ॲड करायचे. तर हा ठेचा कसा बनवायचा चला पाहूया. आता इथे घेतले आहेत मी थोड्याशा लवंगी मिरच्या. लवंगी मिरच्या आहेत ना एकदम अशा मस्त भाजून घ्यायच्या आहेत. खूप जाळायच्या नाही आहेत आणि खूप कच्च्या पण ठेवायच्या नाही आहेत. थोडेसे 3-4 मिनटं ह्या मिरच्या आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्याच्यातलं आहे ना कच्चेपणा पण हा निघून जातो. कारण आपण नंतर ठेचा आहे ना फ्राय करणार नाही आहे, त्याच्यामुळे ह्या मिरच्या व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजे. आता याच्यामध्ये मी टाकला आहे थोडासा लसूण पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, जाळायचा नाही आहे. जळला की लसणाचा वास वेगळा येतो, त्याच्यामुळे व्यवस्थित असा 2 मिनटं फक्त फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय म्हणजे शेकून घ्यायचं आहे. आता इथे मिरची आणि लसूण व्यवस्थित भाजले गेले. मी कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. आता याच्यामध्ये टाकले थोडेसे शेंगदाणे मी गरम व्हायला. शेंगदाणेसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे, कच्चे ठेवायचे नाही आहेत. कच्चे ठेवले की टेस्ट एकदमच बिघडते. आता इथे माझे हे सगळं सामान आहे व्यवस्थित भाजून झाले. आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्येच दळून घेणार आहे. तुम्हाला जर दळायचं असेल तर तुम्ही दळून घेऊ शकता, नाहीतर मग वाटून घेऊ शकता. याच्यामध्ये मी टाकलं आहे मीठ. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक ट्विस्ट काय द्यायचा आहे तो मी तुम्हाला सांगते. आता आहे ना आपण काय करायचं, कच्चं तेल न वापरता ठेच्यामध्ये आपण मस्त म्हणजे तेल आहे ना गरम करून घ्यायचं आहे. आता मी तव्यावर तेल टाकलं, तेलामध्ये टाकले थोडंसं जिरं आणि ही फोडणी आपल्याला टाकायची ह्या ठेच्यावर. आता ठेचा आणि ही फोडणी इतकी भारी लागते ना का तुम्ही हा ठेचा भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबरही सर्व करू शकता आणि खाऊ शकता. हा एकदम भन्नाट आणि एकदम चविष्ट असा ठेचा आपला तयार आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की हा ठेचा तुम्हाला आवडला आहे की नाही, किंवा आधी खाल्ला आहे का तुम्ही.